नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन दहावे, एसएन अकॅडमी पुणे संचालक. एसएन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मागच्या पार्टमध्ये आपण सायन्स 1चं ग्रॅव्हिटेशन आणि पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहिलेत. ग्रॅव्हिटेशनचे टॉप 10 क्वेश्चन पाहिलेत आणि पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स ते टॉप 20 क्वेश्चन बघितलेत. ठीक आहे, आता आपण काय करतो की नेक्स्ट पार्टमध्ये किंवा आताच्या पार्टमध्ये आपण दोन असे जे काही चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघतोय. तर आपण ते क्वेश्चन्स आपण पाहूयात. लेट्स सी. ओके, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, थर्ड जो चॅप्टर आहे केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन मधले आपण असे जे काही क्वेश्चन्स काढलेले आहेत त्याच्या पलीकडे क्वेश्चन जर बोर्डला विचारले जायच्या अगोदरच आम्ही शाश्वती देऊन टाकलेली आहे तुम्हाला. तर जे काही क्वेश्चन्स घेतोय ते खूप कन्सेप्च्युअल पण नाही आहेत, खूप इझिली आहेत. ज्याचा ऑर्गॅनिकचा पार्ट खूप चांगला आहे, ज्याला केमिकल रिएक्शन जमतात, ज्याला रिएक्शनची थिअरी आहेत ते जमतं की रिएक्शन कशा पद्धतीने होते ते सगळ्यांना व्यवस्थित जमतं, त्याला हा टॉपिक खूप इझी जाणार आहे. त्याच्यासाठी हे टॉपिकचे जे काही क्वेश्चन्स आम्ही देतोय तो क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित तुम्हाला काढून घ्यायचे. ठीक आहे, तर फर्स्ट आपण क्वेश्चन पाहतोय. तर एक्सप्लेन द टर्म्स रिएक्टंट. हे बघा, रिएक्टंट आणि प्रोडक्ट म्हणजे काय तुम्हाला माहितीये की रिएक्टंट आणि प्रोडक्ट म्हणजे काय की एखादी रिएक्शन होत असताना रिएक्शनचा जो लेफ्ट वाला पार्ट जो आहे म्हणजे जे काय आपण केमिकल्स घेतोय किंवा जे काय आपण त्या गोष्टी घेतो एखादी रिएक्शन करण्यासाठी त्याला आपण रिएक्टंट म्हणतात. म्हणजे लेफ्ट हँड साइड वेळेला जो काही पार्ट असेल रिएक्शनचा तो असेल आपला रिएक्टंट, आणि जे काय केमिकल्स घेतोय त्या केमिकल पासून जो काही न्यू प्रोडक्ट तिथं बनतोय त्याला आपण काय म्हणतो, प्रोडक्ट. म्हणजे कुठला असेल राईट हँड साइड वाला काय असेल पार्ट त्याला आपण प्रोडक्ट म्हणतो. तर त्याची ऑफिशियल डेफिनेशन काय, मी सांगितलं हा कॉन्सेप्ट, आणि ऑफिशियल डेफिनेशन काय आहे ती ऑफिशियल डेफिनेशन तुम्हाला व्यवस्थित तिथे टॅकल करायची आहे. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन तिथे विचारला जाईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की बॅलन्स द फॉलोइंग इक्वेशन स्टेप वाईज. रिएक्शन बॅलन्स कशी करायची पेपरला 101% हा क्वेश्चन विचारला जातो. तर बॅलन्स करण्याच्या आपल्या 4 स्टेप्स आहेत हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहेत की ती रिएक्शन लिहायची आहे. बरोबर आहे, हा टेबल मध्ये तुमचे कुठले कुठले एलिमेंट दिलेले आहेत त्याचे नंबर्स. म्हणजे काय की इकडे आपल्याला काय करायचं की रिएक्शन बॅलन्स करायचं आहे. मग देताना कुठले नंबर्स आपल्याला नंबर ऑफ मोल्स तिथे दिलेले आहेत त्या एलिमेंटच्या पुढे लिहायचे. मग त्याच्यानंतर ती रिएक्शन बॅलन्स करून ती लास्टला रिएक्शन बॅलन्स वाली आपल्याला ती लिहायची. ठीक आहे, 4 स्टेप्स इथे करायचे. मी तुम्हाला बॅलन्स रिएक्शन कशा पद्धतीने करायची खूप इझिली मेथड तुम्हाला याच्यानंतरच्या पार्टमध्ये तुम्हाला तो सेपरेट तसं व्हिडिओ टाकेल तुमच्यासाठी. त्याच्यामुळे तुम्हाला ते खूप इझिली 1 मिनिटात तुम्ही काय करू शकता, रिएक्शन बॅलन्स कशी करायची तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि तुम्ही लगेच तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह कराल. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे बघा, रिएक्शन इथे दिलेली आहे. आता ही रिएक्शन कशी सॉल्व्ह करायची, ह्याला बॅलन्स रिएक्शन कशी करायची हे तुम्हाला तुम्ही पाहू शकता किंवा मी नेक्स्ट चॅप्टर मध्ये किंवा नेक्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन मी तुम्हाला तिथं सॉल्व्ह करून देईल. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन बघायचा आहे की एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म. खूप महत्वाचा आहे, खूप. हा जो पार्ट आहे ना मित्रांनो खूप महत्वाचा पार्ट आहे. याच्यावरती बोर्ड क्वेश्चन विचारतो म्हणजे विचारतोच, हा बोर्डचा फेवरेट आहे क्वेश्चन्स. मग तुम्हाला काय दिलं की बॅलन्स रिएक्शन म्हणजे काय, हे बघा की बॅलन्स रिएक्शन म्हणजे काय. आताच बघितलं आपण रिएक्शन बॅलन्स म्हणजे इकडे आणि इकडे समान असे नंबर ऑफ मोल्स आपल्याला पाहिजे त्याला आपण बॅलन्स रिएक्शन म्हणतो. बरोबर. तर नेक्स्ट कॉम्बिनेशन रिएक्शन. नावात सगळं आहे, आपण विचारतो की नावात काय, नावात सगळ्या गोष्टी असतात, तो फक्त आपल्याला ऑफिशियल डेफिनेशन पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, नेक्स्ट डिस्प्लेसमेंट रिएक्शन, एंडोथर्मिक रिएक्शन, एक्झोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे एवढं लक्ष ठेवा काय की एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय. हे बघा, एंडोथर्मिक रिएक्शन आणि एक्झोथर्मिक रिएक्शन हेच लक्ष ठेवा फक्त. एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन फक्त 2च गोष्टी लक्षात ठेवायचं. याला एंडो आणि एक्झोथर्मिक तुम्हाला रिएक्शन दिले जाईल आणि रिएक्शन दिल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की एंडोथर्मिक रिएक्शन कुठली आणि एक्झोथर्मिक रिएक्शन कुठली. खूप सिंपल आहे, खूप सिंपल की इन प्रेझन्स ऑफ हीट जर तुम्हाला दिला असेल तर ते एंडोथर्मिक रिएक्शन. म्हणजे प्रोडक्ट तयार करत असताना आपण त्याला हीट प्रोव्हाइड करतोय तेव्हा त्याला एंडोथर्मिक रिएक्शन म्हणतोय. एक्झोथर्मिक रिएक्शन काय आहे की जेव्हा आपली रिएक्शन झाल्यानंतर त्याच्यातून हीट प्रोव्हाइड होते
सॉरी रिलीज होते, तर त्याला आपण काय म्हणतो एक्झोथर्मी. एक्झिट होते, हीट एक्झिट होते, एनर्जी एक्झिट होते, तर त्याला आपण एक्झोथर्मिक रिएक्शन आपण असं म्हणतो. ठीक आहे, खूप सिंपल क्वेश्चन हा, याच्यापैकी तुम्हाला क्वेश्चन तिथं बोर्डला विचारला जाईल. ठीक आहे, नेक्स्ट आपण क्वेश्चन बघतोय की एक्सप्लेन द सिमिलरिटी अँड डिफरन्स इन, हे बघा, explain the similarity and difference in two events, namely adding NaOH to water and adding CaO to water. असे तुम्हाला काय दिलेत, दोन थिंग्स दिलेत बघा तुम्हाला, NaOH आणि NaOH टू वॉटर आणि CaO टू वॉटर. ह्या दोन गोष्टी आपण केल्यानंतर ते तुम्हाला एक्सप्लेन द सिमिलरिटी अँड डिफरन्स इन टू इव्हेंट्स. सेम गोष्टी काय आहेत दोन्ही, हे आता हा एक गोष्ट, आता NaOH मध्ये वॉटर टाकल्यानंतर किंवा वॉटर मध्ये NaOH टाकल्यानंतर किंवा CaO मध्ये वॉटर टाकल्यानंतर, या दोघांना मिक्स केल्यानंतर या दोघांमध्ये सेम सेम कुठल्या दिसतील किंवा वेगळ्या अशा गोष्टी कुठल्या दिसतील, याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. सिंपल आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन आहे की मेन्शन द फॅक्टर्स दॅट अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिएक्शन्स. हे बघा, हे एक महत्वाचं आहे, अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. बघून घ्या, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ द रेट ऑफ रिएक्शन क्वेश्चन आहे, 2 मार्कला क्वेश्चन विचारला गेलेला, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय, हाऊ कॅन रेट ऑफ केमिकल, हे बघा, हे पहा, हाऊ कॅन द रेट ऑफ केमिकल रिएक्शन नेमली decomposition of hydrogen peroxide by increase. हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला गेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिफाइन रिडक्टंट और रिड्युसिंग एजंट. हे बघा, रिडक्टंट आणि रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, हा त्यांनी क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, जसं रिएक्टंट आणि प्रोडक्ट सारखा. ओके, जर तुम्हाला एवढं सिंपल क्वेश्चन नाही विचारणार की रिएक्टंट म्हणजे काय, प्रोडक्ट म्हणजे काय, पण तुम्हाला हा क्वेश्चन नक्की विचारला जाईल की डिफाइन रिडक्टंट आणि रिड्युसिंग एजंट म्हणजे काय. खूप पण म्हणजे काय मुलं काय करतात की हे सोडून देतात, त्याच्यावर गोष्ट लक्ष देत नाही, पण बोर्ड काय करतं की नेमकं याच गोष्टीवरती फोकस करतात. बरोबर आहे, तर रिडक्टंट्स म्हणजे काय, रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, तर ह्या गोष्टीवरती फोकस करून तो क्वेश्चन तुम्हाला तिथे विचारला जातो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन तिथे दिलेलं आहे की व्हॉट इज द रिएक्शन कॉल्ड व्हेन ऑक्सिडेशन आणि रिडक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली. एक्सप्लेन विथ वन एक्झाम्पल. त्यांनी काय विचारलं बघा, ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन. आपल्याला माहिती आहे की ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन रिएक्शन म्हणजे काय, ऑफकोर्स रिडॉक्स रिएक्शन. बरोबर आहे, कुठली रिएक्शन, रिडॉक्स रिएक्शन. खूप महत्वाची माहिती आहे आपल्याला, बेसिक आहे. जेव्हा तुम्ही 11-12 जाईल तर रिडॉक्स रिएक्शन हा सेपरेट टॉपिक तुम्हाला तिथे दिला गेलेला आहे, तर ते तुम्हाला व्यवस्थित डिटेल्स मध्ये तेव्हा शिकवलं जाईल. त्याच्यात बेसिक इन्फॉर्मेशन थोडीशी तर सांगितलं गेलेलं. ठीक आहे, हे माहिती तुम्हाला पाहिजे. नेक्स्ट आपण बघा, गिव्ह रिझन तुम्हाला दिलेलं आहे. गिव्ह रिझन मध्ये कुठले क्वेश्चन विचारले जाते तुम्हाला, तर वेन द गॅस फॉर्म ऑन हिटिंग लाइमस्टोन इज पास थ्रू फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर, द लाईम वॉटर टर्न्स मिल्की. पीपीटी येते, तर कशा पद्धतीने का बरं हे पीपीटी येते, तर तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, तो रिझन विचारला, रिझन तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इट टेक्स टाइम फॉर पीस ऑफ शाबाटाइल टू डिसअपियर इन HCl बट इट्स पावडर डिसअपियर्स रॅपिडली. शाबाटाइलचं एक्झाम्पल आहे, एसएच रिलेटेड आहे बघा. हे बघा, एस इफेक्ट का होतो ते त्याने विचारलेलं आहे. ते आपण ताजमहालच्या बाबतीतले जे काय जी प्रक्रिया त्याच्यावर प्रोसेस वगैरे केली जाते त्याच्या रिलेटेडच तो पॉईंट आहे. ठीक आहे, ते तुम्ही बघू शकताय. नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन पाहायचं आहे की झिंक पावडर. बघा खाली, झिंक पावडर रिएक्ट फास्टर दॅन झिंक ग्रॅन्युअल. हे बघा, झिंक पावडर रिएक्ट फास्टर दॅन झिंक ग्रॅन्युअल व्हेन ऍडेड टू कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट म्हणजे काय, CuSO4. त्यांनी क्वेश्चन काय विचारला, झिंक पावडर रिएक्ट फास्टर, झिंक पावडर रिएक्ट करते फास्टर दॅन ग्रॅन्युअल झिंक ग्रॅन्युअल, तर व्हेन काय ऍड केल्यानंतर, कॉपर सल्फेट केल्यानंतर रिएक्शन खूप रॅपिडली दाखवते. का दाखवते, यू रिझन आहे, देऊ शकता आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट, व्हेजिटेबल्स कुक्स क्विकली ऑन ऑइल रॅदर दॅन ॲन बॉइलिंग पॉइंट.
काय सांगितलं, व्हेजिटेबल्स कुक क्विकली ऑन ऑइल रॅदर दॅन ऑन बॉइलिंग पॉइंट. का कुक होतं ऑइलमध्ये फास्ट रॅपिडली क्विकली, क्वेश्चन तुम्हाला तिथे दिले गेलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इट इज द रिकमेंडेड टू यूज एअर टाईट कंटेनर फॉर स्ट्रॉंग ऑइल फॉर लॉंग टाइम. जर ते रॅन्सिडिटी आपण म्हणतो ना, बरोबर आहे, ऑइल खराब होऊ नये किंवा कशासाठी, तर अदर गॅसेसचा त्याला त्याच्याशी क्वांटिटी होऊ नये, त्यामुळे एअरटाईट कंटेनरचा वापर करतो. प्रत्येक याच्यासाठी करतोच. एखादं पॅकेजिंग फूड जर काय असलं तर ते एअरटाईट असतं, त्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस असतो आणि ते खूप महिने वर्षभर ते टिकतं, त्याची पण एक्सपायरी डेट असते. ठीक आहे. तर ते पण तुम्हाला हा क्वेश्चन तिथं दिले गेलेला आहे. ओके. तर नेक्स्ट आपण क्वेश्चन बघतोय, डिस्टिंग्विश बिटवीन, खूप महत्वाचं आहे, डिस्टिंग्विश बिटवीन फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज. काय फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज? पण हे बघा, हा क्वेश्चन बघितला की फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज म्हणजे काय, त्याच्यापेक्षा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन मी ह्याला देऊ शकतो की ऑक्सिडेशन रिएक्शन आणि रिडक्शन रिएक्शन म्हणजे काय. ऑक्सिडेशन रिएक्शन आणि रिडक्शन रिएक्शन 99.99% हा क्वेश्चन विचारू शकतो बोर्ड, की ऑक्सिडेशन रिएक्शन आणि रिडक्शन रिएक्शन म्हणजे नक्की काय. आणि हे दोन्ही जर तुम्हाला डिफरन्स माहित असेल तर रिडॉक्स रिएक्शन हे तुम्हाला माहिती असते. आधीचा क्वेश्चन आपण पाहिलेला आहे, रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, की तो क्वेश्चन आपला इझिली सॉल्व्ह होऊन जातो याचा डिफरन्स जर माहित असेल. ओके. ठीक आहे. आपलं काय झालंय की ह्या चॅप्टरचे आपले टॉप 15 क्वेश्चन आपले पूर्ण झाले. कुठला चॅप्टर आहे हा? केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन्स. टॉप 15 क्वेश्चन्स आपण पाहिलेत. हे टॉप 15 क्वेश्चन आपल्याला पाहायचे. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह जे तुम्हाला दिले गेले त्याच्याचे क्वेश्चन ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होऊन जातात, ऑटोमॅटिकली. ठीक आहे. त्याच्यामुळे हे टॉप 15 जर क्वेश्चन तुम्ही जर व्यवस्थित जर लर्न केले, व्यवस्थित त्याचे क्वेश्चन आन्सर व्यवस्थित जर केले, त्याचे रिएक्शन समजून घेतल्या, त्याचे कुठले जे तुम्हाला टाइप्स रिएक्शन दिलेले आहेत, बॅलन्स रिएक्शन, एंडोथर्मिक रिएक्शन, एक्झोथर्मिक रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डिकॉम्पोजिशन रिएक्शन, ह्या ज्या काही रिएक्शन, बॅलन्स रिएक्शन, ह्या ज्या काही रिएक्शन्स आहेत जर व्यवस्थित तुम्ही समजून घेतल्या, किंवा प्रोडक्ट म्हणजे काय, रिएक्टंट म्हणजे काय, हे सगळं जर रेडॉक्स रिएक्शन किंवा हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित जर समजून घेतलं तर हा टॉपिक खूप म्हणजे खूप इझी. त्यांचा ऑर्गॅनिकचा अभ्यास खूप चांगला आहे. हा केमिस्ट्रीचा टॉपिक आहे. जर त्यांचा ऑर्गॅनिकचा अभ्यास खूप पद्धत चांगला आहे, ज्याला रिएक्शन व्यवस्थित क्विकली समजतात, ज्यांना सायन्स स्ट्रीम मध्ये खूप इंटरेस्ट आहे, त्यांच्यासाठी हा टॉपिक खूप चांगला आहे. बेसिक इन्फॉर्मेशन याच्यात 11-12 तिथं आपल्याला मिळते आणि इझिली हे क्वेश्चन्स आपल्या इथं टॅकल आपण करू शकतो. ठीक आहे. आपण काय करतोय की आता नेक्स्ट आपण चॅप्टर बघतोय, त्या नेक्स्ट चॅप्टरचे आपले टॉप 15 असे क्वेश्चन बघतो आणि 16 जो क्वेश्चन आहे ते न्यूमरिकल्स आहेत. पर्टिक्युलर मी न्यूमरिकल्स नाही देऊ शकत, कारण का ते न्यूमरिकल्स आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे न्यूमरिकल देतात आणि त्यांच्या ओन थ्रू त्यांचे न्यूमरिकल असतात, व्हॅल्यू वगैरे चेंज होऊ शकतात. त्यामुळे मी न्यूमरिकलच्या बाबतीत हेच न्यूमरिकल्स पडतील मी याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. क्वेश्चनची देऊ शकतो पण न्यूमरिकलची नाही देऊ शकत, कारण का वेगवेगळ्या व्हॅल्यूज तिथे द्यावं लागतात. बरोबर आहे. ठीक आहे. आपण नेक्स्ट चॅप्टर आपण घेतोय इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचे इम्पॉर्टंट क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय. ठीक आहे. या पार्ट मध्ये बघतोय. तर पहिला आपण क्वेश्चन बघतोय की डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर हीट प्रोड्यूस इन कंडक्टर युझिंग जूल्स लॉ ऑफ हीटिंग. हे बघा, जूल्स लॉ एकदम माहिती करून घ्या. जूल्स लॉ म्हणजे काय, बरोबर. तर डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर हीट प्रोड्यूस इन अ कंडक्टर युझिंग जूल्स लॉ. हा 3 मार्कला क्वेश्चन आहे आपल्याला, बरोबर. 3 मार्कला क्वेश्चन आहे. 3 मार्कचा क्वेश्चन आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. थोडा क्रिटिकल आहे, थोडा कन्सेप्च्युअल आहे, पण ज्याचे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत त्यांना हा टॉपिक व्यवस्थित जाऊ शकतो. हे क्वेश्चन आपलं यासाठी होऊ शकतं आपण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलाय की हाऊ डज द शॉर्ट सर्किट फॉर्म. शॉर्ट सर्किट फॉर्म होतं आणि त्याची इफेक्ट कशा पद्धतीचे होतात हे बघा. व्हॉट इज इट्स इफेक्ट. इफेक्ट काय ते विचारू शकतात पेपरला. ठीक आहे. थोडं मुलांना याच्या बाबतीत मला तर वाटतं की ह्या क्वेश्चनच्या बाबतीत काय कन्फ्युजन असेल, की आपण शॉर्ट सर्किट सगळ्याबद्दलचं माहिती, त्याची इफेक्ट पण सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती. ऑफिशियल असेल तर नोट्स मध्ये आपल्या वगैरे तुम्ही बघू शकता, हा क्वेश्चन तुम्ही टॅकल करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आपण थर्ड क्वेश्चन बघतोय की हाऊ डज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग कंडक्टर व्हॅरी. मॅग्नेटिक फील्ड हा कॉन्सेप्ट नक्की काय. आपल्या नोट्स मध्ये किंवा बाकीच्या तुमच्याकडे जे असतात नोट्स आहेत मॅग्नेटिक फील्डच्या बद्दलची रिलेटेड जी काही माहिती आहे ते सगळे घ्या, म्हणजे अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येतील व्यवस्थित मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन बघायचा आहे स्ट्रेट राईट हँड थंब रूल. तुम्हाला दिलंय की लेफ्ट हँड थंब रूल, राईट हँड थंब रूल हे नक्की काय आहेत, त्याचा कॉन्सेप्ट काय. 2 मार्कला क्वेश्चन आहे, तर हा व्यवस्थित खूप इम्पॉर्टंट, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. याच्यावरती फोकस तुम्ही करू शकताय. नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन बघायचा आहे की व्हॉट इज अ सेलेनॉइड. सेलेनॉइड म्हणजे काय, हा पेपरला क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि हा तुम्हाला खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला तिथे दिले गेलेला आहे.
सेलोनाइड म्हणजे काय? कम्पेअर द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द सेलोनाइड विथ मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ बार मॅग्नेट. मॅग्नेटिक फील्ड जर तुम्ही पाहिलं ना, तर मॅग्नेटिक फील्डचा पूर्ण कॉन्सेप्ट पाहिला तर सेलोनाइड म्हणजे काय त्याच्यामध्ये डेफिनेशन तुम्हाला ऑलरेडी येईल आणि बाकीचे जे काही इन्फॉर्मेशन त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये तुम्हाला दिले गेलेले, म्हणजे तुम्हाला दोन्ही क्वेश्चन तुम्हाला इथं टाकले होते. बरोबर आहे. नेक्स्ट, ड्रॉ नेट फिगर अँड नेम व्हेरियस कंपाऊंड्स. हा, आता ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला डायग्राम खूप दिलेले आहेत आणि त्या डायग्रामच्या बेसिसवरती पण क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. डायग्राम व्यवस्थित तुम्हाला पाठ करायचे आहेत, व्यवस्थित तुम्हाला ते ड्रॉ करायचे आहेत, त्याला नावं व्यवस्थित द्यायचे आहेत, त्याला व्यवस्थित त्याचे नेम्स वगैरे त्याला तुम्हाला द्यायचे आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यावरती तुम्हाला छोटे छोटे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. 4-4 मार्कला क्वेश्चन असतील किंवा 3-3 मार्कला क्वेश्चन असतील. हे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचे डायग्रामच खूप दिलेले आहेत. डायग्राम तुम्हाला फक्त 2 पाठ पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आपण क्वेश्चन बघतो की राईट अ शॉर्ट नोट ऑन गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर म्हणजे काय? 2 मार्कला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय की स्टेट अँड एक्सप्लेन फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. फॅराडेज लॉ हे महत्वाचं आहे बघा. फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन म्हणजे काय, त्याची इन्फॉर्मेशन काय हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन पाहायचं आहे, एक्सप्लेन द, हे बघा, एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ अ फॉलोइंग. ड्रॉ द नेट डायग्राम अँड लेबल इट. कुठला? इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर. कुठला? इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन, त्याची डायग्राम आणि त्याला लेबल व्यवस्थित त्याला द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्या डायग्राम मी आधी सांगितले, ह्याचे डायग्राम खूप आहेत, तर ह्या डायग्राम तुम्हाला पाठ पाहिजेत आणि ते लेबल्स व्यवस्थित तुम्हाला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की गिव्ह रिझन. बघा, गिव्ह रिझन कुठला आहे? फर्स्ट गिव्ह रिझन आहे, 9 वाला क्वेश्चन आहे, फॉर इलेक्ट्रिक पावडर ट्रान्समिशन कॉपर और अल्युमिनियम वायर इज युज्ड. कायच इलेक्ट्रिक पावर, पावडर नाही, इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन करत असताना आपण एकतर कॉपर वायर यूज करतो किंवा अल्युमिनियम. तुम्हाला माहिती आहे की मेटल हे गुड कंडक्टर फॉर हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आपण ह्याला म्हणतो की गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. कुठले? 2 मेटल्स आहेत बघा, एक कॉपर किंवा अल्युमिनियम. बरोबर. ते खूप चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतात किंवा सप्लाय करतात. बरोबर. नेक्स्ट आपण बघतो की टंगस्टन मेटल इज युज्ड टू मेक अ सोलेनॉइड टाइप ऑफ कॉइल इज अन इलेक्ट्रिक बल्ब. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये जे काही तारे असतात ना, जे बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये सेलेनॉइडचा वापर तिथे केला जातो. सेलेनॉइड टाइप ऑफ कॉइल त्याचा वापर करतो. तर टंगस्टन मेटलचा, त्यामध्ये कुठल्या मेटलचा? पर्टिक्युलरली टंगस्टन मेटलचा वापर करतो. मग कसा करतात, का करतात, त्याच्याबद्दलचं रिझन तुम्हाला तिथं विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघतोय की इन द इलेक्ट्रिक इक्विपमेंट प्रोड्युसिंग हीट, फॉर एक्झाम्पल आयरन, इलेक्ट्रिक हीटर, बॉयलर, टोस्टर, etc. and alloy such as nichrome is used, not pure metal. म्हणजे प्युअर मेटलचा वापर नाही करत, वेगवेगळ्या मेटलचा वापर त्यात करून या गोष्टी तिथे बनवल्या गेलेल्या आहेत. हे बघा, हे आयरन, इलेक्ट्रिक हीटर वगैरे, बॉयलर वगैरे सगळे. ठीक आहे. तर नायक्रोमचा त्यामध्ये चांगल्या पद्धतीने वापर केला जातो, प्युअर मेटलचा नाही. कारण का तो प्युअर मेटल अप्लाय होईलच असं नाही, तर वेगवेगळे मेटल करून तो त्याला हार्डनेस तिथे दिला जातो. ठीक आहे. मग त्याचा व्यवस्थित स्टील जसं तो आलोय, तर तसं बाकीच्या पण नायक्रोम हा त्याचा युज करतो, तो पण आलाच. बरोबर आहे. अशा मेटलचा तिथं वापर तिथे केला जातो. नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन पाहायचा आहे, मॅग्नेटिक फील्ड. हे बघा, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट कॅरिंग कॉइल डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ टर्न्स इन द कॉइल. ठीक आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला क्वेश्चन विचारता येईल. लास्ट आपण पाहतोय की डिस्टिंग्विश बिटवीन, हे बघा पाठीमागचा लास्ट वाला पार्ट, डिस्टिंग्विश बिटवीन अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट. हे बघा, हे दोन्ही पण इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. दोन्ही अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय, डायरेक्ट करंट म्हणजे काय, याचा डिफरन्स बघा. ह्याच्यावरून ते बाकीच्या वरची क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होऊन जाते. ठीक आहे. टॅकल होऊन जाते. नेक्स्ट काय, एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर. बोर्डने सगळ्यात आता फोकस करणारा पॉईंट, एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर खूप सिंपल दिलेलं आहे, ते तुम्हाला पेपरला विचारतात म्हणजे विचारतात. ठीक आहे. एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर हे काय, हे तुम्हाला त्याचा डिफरन्स बिटवीन तिथे लिहायचं आहे. लास्ट क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द गिव्हन फिगर ऑफ अ फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंगचे 2 रूल आहेत किंवा बाकीच्या ऑर्डर पण असतील, पण तुम्हाला लेफ्ट आणि राईट हँड रूल हे तुम्हाला तिथं दिलं गेलेलं आहे. तर ते रूल की काय आहेत, त्याची बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे, तर तुम्हाला 2 मार्कला पण क्वेश्चन आहे. ठीक आहे. तो डायग्राम दिले जातं, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यावं लागतं. आता तुम्हाला इथं राईट हँड रूल दिलेला आहे आणि त्याच्यात काय करायचं की राईट द लेबल ऑफ ए अँड बी करेक्टली. तुम्हाला त्याचं लेबल प्रोव्हाइड द्यायचं, त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं राईट हँड रूलचं. बरोबर आहे. म्हणजे हा 3 मार्कला तिथे क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. बरोबर. तर तुम्हाला ह्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे न्यूमरिकल्स मी इथे दिलेले आहेत का,
तर ह्याशा टाईपमध्ये वेगवेगळ्या टाईपमध्ये तुम्हाला न्यूमेरिकल विचारले जातील. त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे तिथं व्हॅल्यूज तिथं पुट करून ते तुम्हाला ते न्यूमेरिकल देतील. पर्टिक्युलरली मी ते न्यूमेरिकल्स नाही दिले कारण का वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतील. कारण मी जर ते न्यूमेरिकल दिले तुम्ही तेच न्यूमेरिकल करून बसा. ठीक आहे, तुम्ही नंतर म्हणा की सर तुम्ही न्यूमेरिकल दिले आम्हाला ते पेपरला आलंच नाही. बरोबर आहे, त्याच्यामुळे मी त्याची गॅरंटी नाही देऊ शकत न्यूमेरिकलच्या बाबतीत. न्यूमेरिकल तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जाते. ठीक आहे, मागच्या पार्टमध्ये आपण 2 चॅप्टर्स बघितलेत. या पार्टमध्ये आपण हे 2 चॅप्टर्स आपण बघितले. म्हणजे टोटल तुम्हाला 4 चॅप्टरचे मी क्वेश्चन्स इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. हे 4 चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित जर केले तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने पासिंगचा पेपर तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करू शकताय. बाकीचे जे ऑदरचे जे काही चॅप्टरचे जे क्वेश्चन्स आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करेल नेक्स्ट पार्टमध्ये. ठीक आहे, आपण 2-2 चॅप्टरचे क्वेश्चन्स आपण एका पार्टमध्ये कव्हर करून घेतोय की 5 पार्टमध्ये आपण काय करतो की ती इम्पॉर्टंट क्वेश्चनची सायन्स 1 ची जी सिरीज आहे मी युट्यूब वरती अपलोड करेन. ते तुम्ही व्यवस्थित ते बघून घेऊन त्याचे क्वेश्चन असं तुम्ही करू शकताय व्यवस्थित. जर एखाद्याला तुमच्या मित्रांना किंवा बाकीच्या फ्रेंड सर्कलला जर त्याचे इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन असं पाहिजे असतील तर आपले व्हिडिओज आपला चॅनल त्यांना नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा आणि लाईक करायला सांगा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करायला सांगा. कारण जे नवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करतोय ते तुमच्या पर्यंत व्यवस्थित पोहोचतील आणि त्याचा फायदा तुम्हाला पेपरला व्यवस्थित होईल. त्याच्यामुळे आपण आमच्या SN अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला व्यवस्थित प्रतिसाद द्याल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. ठीक आहे, भेटूयात आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये. ठीक आहे, थँक्यू.